नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की आज आपण ज्या महाराष्ट्रात राहतो त्याच महाराष्ट्राबद्दल 1400 वर्षांपूर्वी एका परदेशी प्रवाशानं काय लिहून ठेवलं असेल? कल्पना करा, 7व्या शतकातला काळ. ना ट्रेन ना विमान ना गुगल मॅप, तरीही एक चीनी भिक्षू हजारो किलोमीटरचा जीव धोक्यात घालणारा प्रवास करत भारतात येतो, फक्त एक उद्देश घेऊन, ज्ञान मिळवण्यासाठी, सत्य जाणून घेण्यासाठी. हा प्रवासी म्हणजे युवान श्वांग. इसवी सन 630च्या सुमारास तो भारतात आला आणि एक दोन दिवस नाही, तब्बल 15 वर्ष तो इथे राहिला. भारताच्या कानाकोपऱ्यात फिरला, इथली संस्कृती, परंपरा, लोकजीवन सगळं बारकाईनं पाहिलं आणि त्याने आपल्या अनुभवाचं वर्णन एका ग्रंथात करून ठेवलं, ज्याला सीयुकी किंवा रेकॉर्ड ऑफ द वेस्टर्न कंट्रीज असं म्हटलं जातं. मित्रांनो, आज आपण त्याच युआन श्वांगच्या नजरेतून पाहणार आहोत आपला महाराष्ट्र. त्या काळात भारतावरती सम्राट हर्षवर्धन यांचं राज्य होतं. उत्तर भारत त्यांच्या आधिपत्याखाली होता, पण दक्षिणेकडे एक शक्तिशाली साम्राज्य उभं राहत होतं, चालुक्याचं साम्राज्य. आणि त्याचा पराक्रमी राजा पुलकेशी द्वितीय युआन श्वांग जेव्हा भारतात फिरत होता, तेव्हा त्याला द्रविड देशातून गुजरातकडे जायचं होतं आणि त्या प्रवासात त्याला एक प्रदेश लागतो, ज्याचं नाव त्याने मोहेला असं लिहून ठेवलं. आणि हा मोहेला म्हणजेच आपला महाराष्ट्र. पण मित्रांनो, त्या काळातला प्रवास आजसारखा सोपा नव्हता. घनदाट जंगल, दरोडेखोर, अनोळखी रस्ते. युआन श्वांगनं स्वतः लिहिलंय की गोंडापूरच्या भागातून जाताना त्याला अशा जंगलातून जावं लागलं जिथे लुटारूंचा सुळसुळाट होता. 781 किलोमीटरचा तो प्रवास. कल्पना करा, प्रत्येक पावलावर धोका, पण तरीही ज्ञानाच्या शोधात तो पुढे जात राहिला आणि शेवटी तो पोचला महाराष्ट्रात. आणि इथून सुरू होतो एक वर्णन जे प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटायला लावणार आहे. तो लिहितो, इथले लोक साधे आहेत, प्रामाणिक आहेत, पण त्याच वेळी अत्यंत निर्भीड आहेत. मित्रांनो, विचार करा, 1400 वर्षांपूर्वी एका परदेशी माणसानं आपल्याबद्दल हे लिहिलंय. तो पुढे सांगतो, इथले लोक अन्याय सहन करत नाहीत, अन्याय झाला तर ते पेटून उठतात, चांगल्याशी चांगुलपणानं वागतात, पण वाईट वागणाऱ्याला सोडत नाहीत. हीच तर आपल्या मराठी माणसाची ओळख आहे, नाही का? तो सांगतो, जर कोणता अपमान झाला तर हे लोक स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता प्रतिशोध घेतात, पण जर कुणी मदत मागितली तर स्वतःचं काम बाजूला ठेवून मदतीला धावून जातात. किती सुंदर संतुलन आहे शौर्य आणि माणुसकीचं. युआन श्वांगनं इथल्या युद्ध पद्धतीचं वर्णन केलंय. तो म्हणतो, युद्धाच्या आधी ढोल वाजवले जातात आणि मग भाल्याने द्वंद्व केलं जातं. जर कोणी हरला तर त्याला कठोर शिक्षा न देता स्त्रियांचे वस्त्र देऊन अपमानित केलं जातं आणि तो लाजेनेच मरतो. ही पद्धत ऐकताना थोडी विचित्र वाटू शकते, पण त्या काळातील ती सामाजिक रचना होती. युआन श्वांगनं हत्तींच्या युद्धांचंही वर्णन केलंय. तो सांगतो की शेकडो हत्ती युद्धात उतरवले जात, त्यांना मद्य दिलं जाई आणि मग ते शत्रूंना तुडवत पुढे जात. कल्पना करा, रणांगणावर धावणारे मद्यधुंद हत्ती, ढोलांचा आवाज, ओरडणारे सैनिक, एकदम एखाद्या सिनेमासारखं दृश्य. पण मित्रांनो, महाराष्ट्र फक्त युद्धासाठी प्रसिद्ध नव्हता, तो ज्ञानासाठीही तितकाच महत्त्वाचा होता. युआन श्वांग म्हणतो, इथल्या लोकांना शिक्षणाची आवड आहे. ते धार्मिक आणि पारंपरिक ग्रंथाचा अभ्यास करतात. म्हणजेच त्या काळातही महाराष्ट्रात शिक्षणाला खूप महत्त्व दिलं जात होतं. त्याने नाशिकचा उल्लेख राजधानी म्हणून केला असावा. नाशिकमधील बौद्ध लेणी, मोठे पुतळे याचं त्याने वर्णन केलंय. तसंच अजिंठ्याच्या लेण्याबद्दलही तो लिहितो. तो म्हणतो की तिथे बुद्धांच्या आयुष्यातील अनेक चित्र कोरलेली आहेत. मित्रांनो, आज आपण जे अजिंठा, एलोरा पाहतो, त्याचं सौंदर्य त्या काळातही लोकांना थक्क करत होतं. याचा अर्थ एकच, महाराष्ट्र हा फक्त शूरवीरांचा प्रदेश नव्हता, तो कला, संस्कृती आणि ज्ञान यांचा संगम होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या काळातही महाराष्ट्राने कोणाची गुलामगिरी पत्करलेली नव्हती. युआन श्वांग स्पष्टपणे लिहितो, सम्राट हर्षवर्धनने संपूर्ण उत्तर भारत जिंकला होता, पण महाराष्ट्राने त्यांच्यासमोर शरणागती पत्करली नाही. मित्रांनो, हा स्वाभिमान, ही जिद्द, हीच आपली खरी ओळख आहे. एक परदेशी प्रवासी, ज्याला ना आपली भाषा कळत होती ना आपली संस्कृती पूर्णपणे माहीत होती, तोही आपल्या महाराष्ट्राच्या प्रेमात पडला. त्यानं भारताला मोक्षदेव असं नाव दिलं, कारण त्याला इथे फक्त जमीन नाही तर आध्यात्मिक समाधान सापडलं.
आणि मग 15 वर्षांनी तो परत चीनला गेला. पण जाताना तो आपल्यासोबत घेऊन गेला भारताची कथा, महाराष्ट्राचा अभिमान. आजही त्याचं पुस्तक इतिहासातील एक अमूल्य ठेवा आहे. मित्रांनो, आज आपण आधुनिक झालो, तंत्रज्ञानामध्ये पुढे गेलो, पण एक प्रश्न मात्र तसाच आहे. आपण आजही तितकेच प्रामाणिक आहोत का? आपण आजही अन्यायाविरुद्ध तितक्याच ताकदीने उभे राहतो का? आपण आजही त्या परंपरेचा अभिमान बाळगतो का? जर उत्तर होय असेल तर आपण खऱ्या अर्थानं त्या महान इतिहासकाराचे वारसदार आहोत. आणि जर नाही तर हीच वेळ आहे स्वतःला बदलण्याची. कारण इतिहास फक्त वाचण्यासाठी नसतो, तो जगण्यासाठी असतो. मित्रांनो, जर तुम्हाला आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या इतिहासाचा अभिमान असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच रंजक आणि अभिमानास्पद गोष्टींसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. इतिहास फक्त भूतकाळ नाही, तो आपल्या रक्तात वाहणारा स्वाभिमान आहे. ज्यांच्या पूर्वजांनी कधी शरणागती पत्कारली नाही, त्यांच्या रक्तात आजही जिद्द जिवंत असते. महाराष्ट्र फक्त एक भूमी नाही, तो शौर्य, संस्कृती आणि स्वाभिमानाचा जिवंत इतिहास आहे. ही माती साधी नाही, इथे इतिहास जिवंत आहे. प्रत्येक कणात शौर्य आणि स्वाभिमान दडलेला आहे. परकीयांनीही मानलं, या भूमीत सामर्थ्य महान. म्हणूनच महाराष्ट्र आजही उभा आहे, अभिमानानं ताठ उभा राहून. ना अन्याय सहन करायचा, ना कधी माघार घ्यायची. हीच परंपरा आपल्या रक्तात सदैव जपायची. जिथे पराक्रमाची गाथा प्रत्येक वाऱ्यात ऐकू येते, जिथे स्वाभिमानासाठी माणूस प्राणही देतो, तो माझा महाराष्ट्र आहे, ज्याला पाहून 1400 वर्षापूर्वीही परकीय थक्क झाले होते.